आमचे आम्ही पाहतो समालोचक आज प्रवक्ते मात्र आज वेळ कमी असल्या कारणानं ते क्रिकेटला खूप कमी वेळ देतात. तर हरिग्राम आणि शिवशक्ती धाकटी चुई महत्वाचा सामना, बिग फाईट, बिग मॅच. चला मॅच ऑन करा विनंती असेल आपल्याला. 1:16 टायमर ऑफ ठेवा. जसा पहिला चेंडू पडेल तेव्हा ऑन करा. यस धन्यवाद. तर सामना 4 षटकांचा आहे. हंसिका ऑडिओ रीडगर आम्ही पाहतोय. अप्रतिम साऊंड सिस्टम आय एकविरा इव्हेंट. सुंदर आपण लाईट्स पाहतोय या स्पर्धेसाठी. आजही आपण पाहतोय विलासदादा पहिली रात्र अगदी मध्यरात्रीनंतर सुद्धा या स्पर्धेसाठी जॉईंड त्या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. कारण ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे. ग्रामस्थ मंडळ चषक. आमचे बॉल बॉय बघा प्रचंड मेहनत. आर्यन असतील, छोटा ज्युनियर आकाश तारेकर आणि त्यांच्या समेत चिट्टी. यस त्यांचं निक नेम आहे निहाल फडके. यस मॅच ऑन होईल. धाकटी जुई संघानं मागचा सामना कोण विसरणार. मात्र क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑप्स आहे. असं म्हटलं जातं फॉरगेटिंग इज ॲट आर्ट. मागे काय झाले तुम्हाला विसरावं लागतं. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑप्स आहे आणि तुम्हाला त्या जोमानं नव्या ऊर्जेनं खेळावं लागतं. आघाडीची जोडी सरकले. रोहित मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. सूरज आहेत. प्रसाद पाटील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. प्रचंड वेग होता. गुड बॉलिंग. प्रसाद पाटील वेगासाठी ओळखला जातो. सामना पाहायला मजा येणार. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत, तेवढे ताकदवर आहेत. प्रसादला पाहते पहिला चेंडू डॉट बॅटिंग करतो रोहित. सूरज आणि रोहित. शिवशक्ती धाकटे 11 जुई. स्टेप आउट झाले डीप कडे. यस फिल्डर रेडी. बिग विकेट ऍब्सोल्युटली गॉन. गोल्डन विकेट. गोल्डन विकेट. पहिला धक्का. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झाला. पहिला धक्का. खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय धाकटी जुई संघ. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत. संदीप फडके, अनिल फडके असतील, बी.के. पाटील, मिथुन पाटील, रविदादा फडके, सनी फडके, महेंद्र भगत असतील, सुनील भागा फडके, लहू पाटील, अंकुश पाटील, धनाजी फडके, कांता फडके, सचिन फडके, राकेश पाटील. राकेश पाटील सर भरपूर नाव आहेत आमच्यापर्यंत. आम्ही जरूर पोहोचू. प्रवीण फडके, संजय फडके असतील, यश फडके, नयन असतील, प्रतीक, आर्यन, शुभम, रुद्र, दिवांशु, मीत पवार, अंशु पाटील, प्रतीक पाटील, पियुष फडके, जिग्नेश फडके, विघ्नेश फडके. आमची मॅनेजमेंट प्रचंड मेहनत. प्रशांत फडके, पी.पी., निलेश फडके, क्रियांश पाटील, आयांश पाटील, स्मित फडके या सर्वांचं नाम उल्लेख होईल. प्रसाद पाटील. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकही धाव नाही. 1 विकेट मिळाली. ओ सावध फटका. ट्राय करतो पॉइंट कडे. गुड फिल्डिंग. जो दबाव आहे ना असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुमच्याकडे क्लिअर क्रिकेट थिंकिंग असायला पाहिजे. क्रिकेटमध्ये तुमची संघ भावना खूप महत्त्वाची असते आणि आतापर्यंत प्रसादला आपण जरूर पाहिलं. 3 चेंडू डिटेल्स. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट विकेट आले. सिंगल. एकूण धावा 1 सिंगल. 1 विकेट सुद्धा मिळालं. दीपेशला पाहतो एक्सपिरियन्स प्लेयर. स्ट्रायकरला सूरज. ओ आक्रमण. पिकअप स्ट्रोक क्या. आणि इथे बघा काय फटका सजवलाय. यस बिग शॉट. तेव्हा कॅच तिथे पकडला आणि आमची नायिका पकडला. ट्राय केला. सनील होते. मारामारी किंग सनील. प्रसादचा फटका बघा. सूरजनं काय आक्रमण केलं. ऑफ स्टंपवर आला आणि तिथे प्रयत्न कमालीचे केलं. 4 चेंडूचा खेळ समाप्त. प्रसाद गोलंदाजी करतो. बॅटिंग टीम धाकटी जुई संघ 7 धावा. पंचांचे काही वॉर्निंग सुद्धा येतात. तुम्हाला जलद गतीने खेळावं लागेल. 1:21 2 मॅचेस बाकी आहेत.
मात्र उद्या 4:30ला सामना आम्ही सुरू करू. 4 पर्यंत रिपोर्टिंग करा. उद्याचा लॉट सुद्धा स्क्रीनवर येईल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 7. तर डॉट बॉल. आम्हाला माहिती मिळते का उद्या आयोजकांचा संघ हा पहिला सामना खेळणार आहे. मग तो संघ लवकर रिपोर्टिंग करेल, डोंट वरी. आणि उद्या चेरोबा 11 धुंद्र आणि प्रणय 11 साई स्टार विगर हा संघ खेळणार आहेत. उद्या ई ग्रुप मधून 2 गावदेवी 11 नेरेपाडा आणि गावदेवी 11 अकुर्ली बी. ओ गुड स्ट्रोक, टायमिंग, व्हॉट अ टायमिंग, क्लासिक शॉट. काय फटका केला. आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. तर ॲडव्होकेट दीपकजी गरत आम्ही पाहतो, शिक्षित व्यक्तिमत्व, शिवशक्ती धाकटी जुईच्या खंदे समर्थक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. काय बॅटिंग केली कमालीची. सूरज गरतला पाहिलं 3 चेंडूमध्ये 2 विस्फोटक फटके खेळलेत. गुड बॅटिंग. असं म्हटलं जातं तुम्ही जे बदलू शकत नाही ते स्वीकारून टाका आणि तुम्ही जे स्वीकारू शकत नाही ते बदलून टाका. आणि कमालीची बॅटिंग. सेकंड ओव्हर प्रसाद पाटीलच्या षटकामध्ये 13 आल्या. एकूण धावा 13. बॅटिंग करतो टीम शिवशक्ती धाकटी जुई. अनुभोईर सेकंड ओव्हर खूप बाहेर होता, पंचांनी इशारा केला. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकला. बॅटिंग टीम धाकटी जुई संघ आणि एकूण धावा फलकावर टोटल 14 रन्स. हरिग्राम आणि धाकटी जुई काही चर्चा होईल. विलासदादांना आपण पाहतोय या स्पर्धेचे आमचे प्रणेते सन्माननीय श्री विलासदादा फडके. अगदी शेवटपर्यंत आज ते या स्पर्धेचा आनंद घेतील. वेल मॅनेजमेंट, त्यांनी सर्व मॅनेजमेंटचं धन्यवाद दिले. टाइम मॅनेजमेंट, अगदी पाहुण्यांचा आदर तिथं सन्मान याचं कौतुक केले. सेकंड ओव्हर अनुभोईर हाफ ट्रॅकर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेल घेण्याची संधी. गुड कॅच. आणखीन एक धक्का. 14 वर 2 गडी बाद. दीपेश गरत आउट, झेल बाद. पीपी आम्हाला इन्फॉर्मेशन देतो का वुमन्स प्रीमियर लीग मुंबई इंडियन्स महिला संघानं दादागिरी दाखवली. चर्चेचा विषय. अगदी सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या महिला आणि आज मुंबई इंडियन्सनं कमालीचा खेळ केला. अनुभोईर सेकंड ओव्हर. राकेश पाटील सर जे फॅन आहेत मुंबई इंडियन्सचे, तर मनोहरजी जे आमचे मामा आहेत यांच्याकडून शुभेच्छा आलेत. स्पर्धेला त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. मनोहरजी मस्कर. सेकंड ओव्हर अनुभोईर. नवीन फलंदाज झाल्या प्रतीक घरत. ओ सावध पद्धतीने खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू येईल. यस. आणि निलेश फडके होते. मिसफिल्ड. निलेश फडके यांची मिसफिल्ड. मात्र बॅकअप सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. यस चौकार. निलेश फडके 4-5 वर्ष क्रिकेट पासून दूर आहेत, त्यांना वेळ मिळत नाही नक्कीच. मात्र आजही ऑलराऊंडर आहेत. वाईटचा कॉल आलाय. मध्यरात्रीनंतर आम्ही काही फनी मोमेंट्स पाहतो आणि प्रेक्षक वर्ग जरूर त्याला सपोर्ट करतो. प्रामुख्याने हरिग्राम संघ म्हटला ना तर त्यांचे प्रचंड पाठीराखे असतात. आम्ही बऱ्याच वेळा पाहिले. अनुभोईर एकूण धावा फलकावर 19. 2 विकेट.
समोर ठेवला. ऑन साइडला ड्राईव्ह होईल वेगानं. पिकअप स्ट्रोक डीप कडून प्रयत्न होतील. सिंगल. बॅकअप किती छान आहे बघा. हरिग्रामचा सोपान होता, त्याच्या मागे बॅकअप रेडी होता. सेकंडवर अनुभोईर पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. अनुभोईर पाहिलं वाईट विकेट चौकार. 2 व्हाईट बॉल आले आतापर्यंत. चेंडू पाहिले 3 धावा 20. सामना महत्वाचे. 1:26 मध्यरात्रीनंतर त्रिशान दक्ष 11 वागेश्वर हरिग्रामनं टॉस जिंकला आणि त्यांनी पसंती दिला फिल्डिंगला. लॉफ करतोय डीप बॅकवर्ड कडे. चेंडू जरूर चाललाय. फाईन लेग लॉंग लेगच्या मध्ये प्रयत्न कमालीचे. चेंडू अडवलाय तितक्या वेगानं आपण जरूर पाहतोय. सन्मानी पाहुण्यांचे इथे आगमन झाले. 2 धावा चलत गतीने पूर्ण केल्यात. तर सन्मानी हरीजी पाटील साहेब चिपळे यांचे इथे आगमन झाले. यस वेलकम. चेक करतो आपण टेक्निकल टीम. यस गुड फिल्डिंग नो डाउट्स. राज होते काय प्रतिम क्षेत्ररक्षण केले. यस मॅच ऑन गुड फिल्डिंग. सेकंडवर 4 चेंडूचा खेळ संपला. धावा 22. 2 विकेट राऊंड विकेट. ड्राईव्ह करते लॉंग ऑफ कडे. दोन्ही संघ सिंगल. दोन्ही संघ आहेत ना तेवढे बलवान आहेत, मजबूत आहेत. दोन्ही संघाकडे ठासून ठासून गुणवत्ता भरलेल्या खेळाडू आहेत. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पाहावं. दोन्ही संघांची नेहमी दादागिरी राहिलेत. आम्ही पाहतोय धाकटी जुई एका बाजूला हरिग्राम. दोन्ही संघ प्रचंड बलवान आहेत. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन कडे. गुड फिल्डिंग सिंगल. वागेश्वर हरिग्राम आपण जरूर पाहतो. आज खेळतो त्रिशान दक्ष 11 या नावानं. 2 षटकांचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 24. जी स्टार्ट हवी होती फंटॅस्टिक स्टार्ट. 2 षटकानंतर 24. तर उद्याचा लॉर्ड्स आम्ही स्क्रीनवर पुन्हा एकदा घेऊन येतो. उद्या ई ग्रुपचे 2 मॅचेस पाहू. 2 षटकानंतर एकूण धावा 24 आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पुढच्या सामन्याचं टॉस सुद्धा केला जाईल. दोन्ही संघांना मी विनंती करेन उद्या बी ग्रुप खेळेल. गावदेवी 11 आजिवली विरुद्ध सोरा हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. मिका 11 जय बापदेव पाली. जय हनुमान उसरली बुर्दुक. संग्राम 11 निटलस आणि करतेश्वर भिंगारा. तिसरा सामना. आणि उद्या स्कायरा 11 जत गणेश्वर दानसर आणि तिरंगा धुंद्रे. उद्या बी ग्रुप खेळेल. मात्र यानंतर सामना असेल कोपरोली आणि त्यांच्या विरुद्ध असेल आरोही स्पोर्ट्स मोरबे. 24-24. प्रसादनं 13 दिल्या. अनून धावा दिल्या 11. 2 षटकानंतर धावा 24. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आहे बाळकृष्ण. बाळकृष्ण भोपी यांना आपण पाहतो. 3rd ओव्हर. पहिला चेंडू एज लागली. विकेट टेकन. टेक द कॅच. 24. दोन्ही संघाच्या पाठीराखी या सामन्याचा आनंद घेत असताना 3rd ओव्हर. बाळकृष्ण. एकूण धावा 24. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. फिल्डर रेडी. यस गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. काही करून देत नाहीये. काय गोलंदाजी होते. गोष्ट थोडी वेगळी कारण दोन्ही संघाने एक विजय संपादित केला आणि खेळपट्टीचा अभ्यास केला. त्यांनी मैदानाचा अभ्यास केला आणि दोन्ही संघ मैदानावर आपण पाहतोय. 3rd ओव्हर. एकूण धावा 25. 3 गडी बाद. बॅटिंग करतो मयूर. आता स्ट्रायकर येईल सूरज ज्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहिले.
तो सूरज गरज स्ट्रायकर एंडला सावध फटका लॉंग ऑन कडे सिंगल सूरज तेवढा चपलतेने खेळतो मात्र आज आधी संघाच्या 2 फलंदाजांना कोणी विसरणार नाही प्रामुख्याने 2 वेळा 4 धावा पळून काढल्या आपण पाहतो फलंदाज होता यश स्क्रीनवर आम्ही पाहतोय जरूर प्रतीक फडके असतील सनील असतील डीके सुद्धा आहेत मॅचचा आनंद घेताना आपण जरूर पाहतो स्क्रीनवर संदेश सुद्धा आहेत बोकरपाड्याचे मोरे सर आहेत आणि राकेश पाटील सर आहेत बघा मॅचचा आनंद घेतात यश सुद्धा आहे तिथे राशिद खान ज्यांना ओळखलं जातं यस मॅच ऑन ओ गुड बॉलिंग अगदी यावेळेला पाहिलं बालकृष्ण बोपी याचं 3रं षटक धावा टोटल बॅटिंग करत असताना एक प्रतिनिधी तिथून बाजूला झालेत मयूर आणि सूरज 2 चेंडूचा सामना केला मयूरने 1 वर खेळतो धावा 27 ओ शरीरभेदी गोलंदाजी संधी निर्माण करून देत नाही डॉट बॉल मयूर खेळतोय चांगल्या धावेची गरज आहे आतापर्यंत 3rd ओव्हर एकूण धावा 27 प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय 3रं षटक प्रगतीपथावर असताना 27 धावा 3 विकेट बालकृष्ण बोपी विकेट सिंगल वाईट बॉल 2 डॉट आले ओ एज लागते नो बॉल अंपायर सिग्नल आणि चेंडू लॉंग स्टॉपला बेनिफिट मिळेल 50 एकूण धावा टोटल 32 काय गोलंदाजी गुड बॉलिंग गुड कव्हर करताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि फलंदाजाचा हा प्रयत्न त्याने हाणून पाडला 32 बालकृष्णच्या या षटकामध्ये एकूण धावा आल्या आतापर्यंत एक पंजाचा अपवास सोडला तर षटक संघासाठी खूप चांगली कामगिरी राहणार राहिलं खोलवर टप्पा अचूक मारा दिशा भेदकता विभिन्नता त्यांनी दाखवली आणि रोखून ठेवलं आपण जरूर पाहतो तर ताराचंद सोनकांबळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना त्यांचा आपण धन्यवाद देऊया तर आमची मॅनेजमेंट कमिटी मगाशी आम्ही नामोल्लेख केला संदीप तळेकर आम्ही पाहतोय महेश फडके अशोक फडके असतील पॅडी यांचे असतील दीपक फडके हर्षल फडके प्रशांत आहेत निहाल आहेत रुपेश फडके महेंद्र फडके सुनील असतील आमचे सार्थक पाटील पियुष फडके जितीन फडके जगदीश फडके सुधीर फडके अनुज फडके आयुष फडके असतील सायुज कोरडे असतील साई फडके रिनीत फडके कार्तिक फडके भूपती भगत प्रीत फडके शौर्य जिग्नेश चांगदेव पाटील निष्कर्ष फडके लवेश असतील लवेश फडके संपूर्ण मॅनेजमेंट बरीचशी नावं आहेत सर्वांचा नामोल्लेख होईल तर 3 षटक संपली एकूण धावा फलकावरती 32 तर टॉस होणारे इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघनायक याची नोंद घ्या दोन्ही संघनायक मोरबे संघाविरुद्ध 2 आत करेल कोपरोली आपण सज्ज राहायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी टायमर आमचा ऑन आहे गुड मॅनेजमेंट उद्या 4:30 वाजता पहिला चेंडू पडेल यावर सुद्धा आम्ही लक्ष देतो आज स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम दर्जा पाहिला प्लॅटफॉर्म खूप चांगले स्क्रीन आम्ही पाहतोय डीके अर्थातच दीपक भाई यांचे बंधू पॅडी फडके प्रदीप यांना पाहतो प्रचंड मेहनत मागचे 2-3 वर्ष स्पर्धा ठेवणं मात्र मॅनेजमेंट बारीक बारीक हालचाली सर्व वेल व्यवस्थापन करणं खूप कठीण असतं आणि आज साई स्टार क्रिकेट संघ विगर त्यांची एकात्मता आम्ही एकजूट नेहमी पाहतो सर्व आमचे पदाधिकारी असतील प्रचंड आम्ही पाहतो ऑल ऑफ करताना चॉकलेट बॉय आमचे प्रतीक पाटील चॉकलेट बॉय
तर चौथे षटक प्रगतीपथावर एकूण धावा धाफलकावर 34 सोपान मात्र बायकर मयानेत या वर्षी बाईक नंबर 5 मिळाली। हे वर्ष सुद्धा सोपानच्या हंगामासाठी खूप उपयुक्त राहिलं। ओ आक्रमण केलं स्टेट हिट क्षेत्ररक्षक रेडी सिंगल मिळेल। सूरज काय पद्धत आली ते दाखवते अगदी त्याच्याकडे खूप चांगला क्लास आहे। मैदानावर तो अजूनही उभा आहे सुपर बॅटिंग करतोय आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। तर विलासदादा फडके यांचे सुपुत्र आम्ही जरूर पाहतोय विवेकला येणारी पुढची पिढी येणारा पुढचा भविष्य काळ 3 चेंडूंचा खेळ बाकी 35 का भेदक मारे धाव घेण्याची तयारी यस धावा चोरल्या जातात परिस्थिती कशी असू द्या 22च्या रूपाने ही धाव मिळेल चल बिचल व्हायचं नाहीये मात्र किती टार्गेट सेट केलं जाईल यावर सुद्धा सर्वांचं लक्ष होतं मात्र फार चांगली कामगिरी सोपान मात्रे सिंगल सिंगल आतापर्यंत 4 चेंडूवर काहीच करून दिलं नाही 36 ट्राय करतोय पॉइंट कडे क्षेत्ररक्षक रेडी यस गुड कॅच फलंदाज बाद गुड बॉलिंग 36 वर .3 राहील आम्ही सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो। तर उद्यासाठी आम्ही पाहतो या स्पर्धेचे प्रणेते मार्गदर्शक सन्माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य विलासदादा फडके यांच्याकडून उद्यासाठी 200 टी शर्ट स्पॉन्सर केले टाळ्या उद्या 200 टी शर्ट्स लास्ट बॉल डॉट बॉल विलासदादांच्या कडून आम्हाला मिळणार मॅनेजमेंटसाठी 200 आम्ही पाहतो त्यांच्या नावाची स्पर्धा आहे मात्र उद्या टी शर्टचे आमचे पुरस्कर्ते सर्व मॅनेजमेंट पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला एकूण धावा धाफलकावर टोटल 36 झाले 37 करायचे। मी सन्माननीय नरेंद्र बोपी सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय दोन्ही कॅप्टन आलेत मोरबे आणि आदेश असतील नितीन दोन्ही फ्रेंड्स फॉरेवर आपल्या विभागातील दोन्ही संघ सामना पाहायला मजा येईल। तर टॉसच्या एका बाजूला आहे साई स्टार क्रिकेट संघ विगर असं लिहिलंय आणि एका बाजूला लिहिलंय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक। तर कॉल आपण करायचं यस कॉल आला साई स्टार कॉल होता का यस साई स्टार क्रिकेट संघ कॉल होता नितीनचा आणि टॉस त्यांनी जिंकलाय पसंती दिली क्षेत्ररक्षणाला। पहिल्या अंकाचा खेळ संपला आणि धावफलकावर आपण पाहतोय 37चं टार्गेट चांगदेव दादा पाटील सार्थक एंटरप्राइजेस यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिरीज ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके असतील फर्स्ट टू 6 ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते अद्विक एंटरप्राइजेस कडून वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध उद्योजक सर्व सामनावीर माऊली सायकल स्पोर्ट्स हरिभक्त पारायण दिनकर गजानन पाटील यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर आम्ही पाहतो इंटरनेट सेवा गणेश शेठ सुदाम मस्कर कोपरोली प्राची आर्या सोनाली नेटवर्क केबल्स जिग्नेश ट्रॅव्हल्सचे आम्ही पाहतो महेश अनंता फडके यांचं धन्यवाद देतो चंद्रकांत रामभाऊ पाटील त्यानंतर मनोहर खानावळ खांदा कॉलनी आम्हाला चेंडूचे पुरस्कर्ते प्रमोद राघव फडके 5 डझन बॉलचे स्पॉन्सर त्यांचं धन्यवाद देतो अलंकार धरणेकर 3 डझन बॉल असतील त्यांचं धन्यवाद मच्छिंद्र धर्मा फडके 5 डझन बॉलचे पुरस्कर्ते समीर काळूराम कुटले एनर्जी ड्रिंक्स दादा सरकार ओम साई केबल नेटवर्क्स आणि नेट सुविधा आम्हाला प्रोव्हाइड केली ते राजेशजी राम फडके समीर काळूराम कुटले दादा सरकार ओम साई केबल नेट सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद। टार्गेट सेट केले 4 षटकं चला स्पीडअप करा मध्यरात्री 1:40 सागर मात्रे असतील आमचे आमदार चषक चिपळेचे मॅनेजमेंट खूप छान होती त्यांची आम्ही पाहिलं सागर मात्रे चिपळे आमचे शिक्षित व्यक्तिमत्व आणि अशोक फडके आमचे बोनशेत आम्ही पाहतो प्रसिद्ध उद्योजक
प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आम्ही पाहतोय आणि यांच्याकडून 2 कूलर आम्हाला स्पॉन्सर केले। तर मॅनेजमेंट एकदा जोरदार टाळ्या उद्या आपल्या सर्व स्पॉन्सरसाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य असतं। आज साई स्टारवर असलेलं प्रेम, विलासदादांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि हे सर्व आमचे स्पॉन्सर होते। तर दुसऱ्या अंकाकडे वळतो आपण 37चं टार्गेट। 37चं टार्गेट संदेश शेळके आमच्या समोर जॉईंट आहेत आणि मध्यरात्रीनंतर ते सुद्धा खूप फनी होतात। मध्यरात्रीच्या अगोदर सिरियस असतात आणि मध्यरात्रीनंतर त्यांना फनी आवडतो आणि आता पीपी त्यांच्या समोर जॉईंट आहेत। यस आता जॉईंट होतील दीपक भाई फडक्या, ऐकूया आपण त्यांचा आवाज। 37चं टार्गेट। टीम मीटिंगची परवानगी नाही आहे, लक्ष असू द्या, टीम मीटिंगची परवानगी बघा। सतत हसमुख चेहरा म्हणजे अशोक फडके। हॅलो, धन्यवाद सागर भाई, अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सुंदर प्रयत्न राहिला, एक धाव कंप्लीट। दुसरीसाठी फलंदाज वेगाने येतील, 2 धावा पूर्ण, 2 धावेने संघाचं खातं देखील खोललंय। एकूण धावसंख्या जर पाहिली आपण तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभारलाय। 37 धावांचा पाठलाग करीत असताना पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। प्रसाद पाटील आणि सोपान म्हात्रे ही आक्रमक जोडी मैदानामध्ये। सुंदर फटका, देखना फटका, अतिशय देखना फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार संघ जाऊन पोहोचताय 8 या धावफलकावरती। यांच्या वतीनं लगातार 2 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। स्पर्धेची नियमावली एकंदरीत पाहिली, कोणत्याही प्रकारची हॅट्रिक साठी पारितोषिक नसणार आहे। सिंगल डबल वरती पारितोषिक लावले जाते आणि हरेश फडके साहेब यांचं देखील कौतुक करावं लागेल की 2 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित घरत, 6 चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज, हे बॅटल मैदानामध्ये रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते। एक चांगला सामना आणि हरिग्राम संघ मैदानामध्ये खेळतोय। उत्कृष्ट मराठी समालोचक वैभव ओपे असतील आणि उत्कृष्ट मराठी समालोचक शुभम म्हात्रे या ठिकाणी आपल्याला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। वेगवान चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, सीमा रेषा बाहेर जाईल, दमदार चौकार, चौकाराने स्वागत। 12 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात। गोलंदाज रोहित हे षटक खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला, एक रिस्की धाव उठवली आहे, तेवढं चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एका धावेने संघ जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती। 13 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळालेत आणि साई स्टार क्रिकेट संघाचे पॅकर्स आणि एक नेहमी ज्यांना पडद्याच्या मागे राहण्यासाठी आवडतंय असे व्यक्तिमत्व पडण्यात कडव या ठिकाणी पहिल्या सामन्यापासून अगदी उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। पहिले षटक मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात। 19 चेंडू मध्ये अद्याप 24 धावसंख्येची गरज आहे। कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहे, एक धाव कंप्लीट, एका धावेने संघ जाऊन पोहोचताय। पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकामध्ये धावा लागल्या गेल्या 14। नक्कीच या पंचकृषीमध्ये प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विलासदादा फडके। गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना म्हटले जाते, एखादा गरजू दादांकडे गेला तर नेहमीच ज्याला मदतीचा हात दादांचा मिळतोय, असे आमचे सर्वांचे लाडके विलासदादा फडके आपण व्यासपीठावरती पाहतोय। पहिल्या सामन्यापासून दादांची उपस्थिती लाभली आणि त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा भरवण्यासाठी साई स्टार क्रिकेट संघाचे जेव्हा जेव्हा खेळाडू जातात त्यावेळी दादांचं एकच म्हणणं असतं की स्पर्धा तुम्ही करा, मी तुमच्या पाठीची भक्कम उभा आहे, कशाचीही कमी होऊ देणार नाही
आणि ते शब्द पाळणारे आमचे दादा. गोलंदाजी मार्क वरती अंकेश फडके, अंकेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. कांचनदादा पाटील कांचनदादा पालकर केवाले यांच्या वतीने देखील शिवशक्ती धाकटी टीमला शुभेच्छा आल्यात. त्यानंतर जर आपण पाहिलं एकाच देवाच्या नावाने खेळणारे दोन संघ आपण पाहतोय. वागेश्वर 11 हरिग्राम संघ आणि त्यानंतर जर आपण पाहतोय वागेश्वर 11 केवाले हे दोन संघ आणि केवाले हरिग्राम संघाला देखील कांचनदादा पालकर यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. केवाळे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच ज्या राजकीय आणि उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे. सुंदर फटका खोदून काढलाय. डीप लॉंग आपला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळते. वेग फटके आता दादांचे सुपुत्र आमच्या समवेत आहेत. क्रिकेटची आवड आणि त्यानंतर साई स्टार क्रिकेट संघावरती असलेले अफाट प्रेम याच्यामुळे आज वेग या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळते. हरीश पाटील साहेब देखील व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाज पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न वेगाने बीट केलं प्रसाद पाटीलला आणि चेंडू जाईल डॉट. प्रसादची फलंदाजी पाहिली 7 चेंडूचा सामोरे गेला. सुंदर गोलंदाजी त्याहून सुंदर फलंदाजी प्रसादची आपण पाहिली. 6 चेंडू मध्ये 13 धावाच्या बॅट मधून आल्यात आणि त्याला साथ देतो सोपान म्हात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये. सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडू एका टप्प्यानं सीमा पार चौकाराने संघ धावून पोहोचलाय 19 धावा धावफलकावर. थोडीशी लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचताना एकंदर चौकार वेळेला 19 धावा धावफलकावरती समीकरण पाहिजे. येणारे 14 चेंडू 18ची गरज. क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल. क्रिकेटमध्ये चुकाल तर सामन्याला मुकाला समीकरण आहे. पण प्रशांत फडके जर एकंदरीत आपण पाहिलं दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. इंडी विभागामध्ये सर्वात ताकदवर संघ सध्या स्थितीला हरिग्राम संघ आहे. तर उरण विभागामध्ये शिवशक्ती धाकटी जुई संघ. ह्या वर्षी या संघासाठी एवढं चांगलं राहिलं नाही. थोडस आउट ऑफ फॉर्म मध्ये परंतु चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये राहिला. त्रिफळाचे दांडी गोल. पंचांचा इशारा येतोय की नो बॉल. फ्रंट फूटचा हा नो चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी ओव्हर स्टेप चेंडू केला आणि एकंदरीत पाहतोय एक धाव मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. प्रसाद पाटीलला हा जीवनदान तुम्हाला पाहायला मिळेल. 2 जीवनदान मिळाले आहेत. नक्कीच हरीश दादा यांच्या वतीनं 2 या ओव्हर मध्ये 2 धावा आल्या तर 2 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. गोलंदाज अंकेश पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 चेंडू मध्ये धाव फ्रीचा हा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 13 चेंडू 16चं समीकरण. अद्याप सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघामध्ये एक रंगतदार लढत प्रशांत फडके पाहायला मिळते. सुपर ओव्हरचं स्वप्न कधी पूर्ण होईल. हा मैदान आहे तसे जगदीशदादा फडके 1 वर्षी साई स्टारच्या मैदानामध्ये एकच सामना 2 वेळा सुपर ओव्हरचा झाला. हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाजी मार्ग वेगाने चेंडू फेकलाय. त्याच वेगाने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा धावफलकावर. एकविरा लाईव्ह इव्हेंटची प्रशांत फडके जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. पहा मागचा चेंडू नो बॉल फ्रंट फूटचा आपण जर पाहिला अलगदपणे दाखवलं आलं. परफेक्टली
हा नो चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगला निर्णय आणि तेवढंच कौतुक करावं लागेल संदेश शेळके कॅमेरामॅनचं. ओमकार, अभिजित, पिंट्या सर्वात महत्वाचं काम पिंट्या करतो. धावसंख्या जर 12 चेंडू 10 ची गरज. आणि आमचा चौथा कॅमेरामॅन कुणाल. अथक परिश्रम या सर्वांचं. या कॅमेरामॅन आणि आई एकविरा लाईव्ह विनीमुळेच आमची स्पर्धा यशस्वी होते. कोणतेही अडथळे या स्पर्धेला येत नाही. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज छोटा आनंद मुन्ना जादूगर, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला पाहिलं जात आहे तो गोलंदाज सूरज पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. सूरज घरत गोलंदाजी मार्गवरती. येणार चेंडू असतील 12 आणि 10 धावसंख्येची गरज. जे सलामीला दिलेले जीवनदान, खराब क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला घेऊन गेलाय शिवशक्ती धाकटे जुई टीमला. धावसंख्या पाहिली तर 12 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. 27 धावा धावफलकावर. हा चेंडू पडल्यानंतर गरकन फिरकी घेतोय. पडला चेंडू मिडल स्टंप वरती ऑफस्टिक वरती निघतोय. सुंदर गोलंदाजी राहिली आणि बोटामध्ये चेंडू फिरवणं ही ज्याची ओळख आहे तो गोलंदाज पाहतोय सूरज घरत. 11-10 समीकरण मैदानामध्ये. सामना आता बॅलन्स आहे. सुंदर गोलंदाजी पाहिली राहिली आहे. प्रसादसाठी हा चेंडू दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आशाभूत नजरेने फलंदाज पाहत राहिला पंचांकडे. स्ट्राईक वरती पंच कोण आहेत? सँडी पालकर सर केवाले जी ज्यांची ओळख आहे. फलंदाजांना खडे बोल सुनावणं आणि अचूक निर्णय देणं या 2 ते 3 वर्षामध्ये प्रशांत फडके जे सँडी पालकरने कमवलंय ना ते पंचांच्या भूमिकेमध्ये खूप महत्वाचं राहिलंय. सँडी पालकर डायरेक्ट हिटचा प्रयत्न नकार दिला. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. येणारे चेंडू 9 आणि 9 धावसंख्येची गरज. टीट फॉर टॅट जसे असते उत्तर मैदानामध्ये दिले जाते. आणि एकंदरीत जर पाहतोय हा सामना मैदानामध्ये खेळतोय हरिग्राम संघ सोपाड म्हात्रे वन मॅन आर्मी ज्याची भूमिका आहे. आणि राहुल बोपी एक महत्वपूर्ण कार्य राहिले या खेळाडूचं निर्धुंद्र विभाग असोसिएशन मध्ये. सुंदर कार्य राहिले राहुलचं. राहुल भोपी गोलंदाजी मार्क वरती. सूरज घरत स्लोवर चेंडू कट केलाय. कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू जातोय क्षेत्रशी वेगाने. एकदा पुढे दुसऱ्या प्रयत्न फेकी देखील अचूक पण तेवढी रनिंग बिटवीन द विकेट सुंदर राहिली. आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 8 आणि 7 धावसंख्येची गरज. 8-7 समीकरण मैदानामध्ये. पुढील लढत कोपरोली विपक्ष मोरबे या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. डॉट चेंडू सांगता येणार चेंडू 7 आणि 7 धावसंख्येची गरज. 7-7 समीकरण मैदानामध्ये हा चेंडू निर्णायक असेल. महत्वपूर्ण चेंडू मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज असेल सूरज घरत. स्लोवर चेंडू फेकलाय फेकून दिलाय आणि या चेंडूवरती दमदार हिट. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. धाकटी जुई संघ म्हटला की आमचे जवळचे मित्र या ठिकाणी आकाश घरत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. नेहमीच ज्यांचं चांगलं योगदान एक चांगली आमची मैत्री राहिली. धाकटी जुई संघ म्हटलं की आमचे जिवलग मित्र दिनेशभाई घरत यांचे हे गाव. आणि विनंती असेल या ठिकाणी आकाशभाई घरत दीपेश असतील या संघामधील. आमचे कृष्ण मोकल असतील भाई घरत असतील धीरज घरत असतील यांना देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. एका धावेची गरज. पहिला चेंडू दीपेश 1 ते 2 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं दीपेश सलामीचं षटक फेकलेला. परंतु आज थोडासा व्यावसायिक कारणामध्ये बिल्डिंग अँड डेव्हलपर्स मध्ये थोडासा व्यस्त असल्यामुळे क्रिकेटचा कमी सराव या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अंतिम षटक फेकतोय. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येणार ते आमिष त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि सामना विजय होतोय या ठिकाणी वागेश्वर संघ.
नक्की टोटल 4 सामने खेळलेत एकमेका विरुद्ध धाकटी जुई आणि हरिग्राम ही पहिली लढत असेल. पहिला विजय असेल हरिग्राम टीमचा. आणि सोपान आपण कुठेही जाऊ नका, आमच्या आयोजन कमिटी संपर्क साधा. आकाश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय.